नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे ॲडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनलवरती. तर आपण करणार निफ्टीचा अनालिसिस. तर टाइम झाला 9:30. आज आहे फ्रायडे आणि डेट आहे 17 जुलैची डेट आणि एक्सपायरी आहे 21 जुलैची. तर सगळ्यात पहिलं आपण शिफ्टिंग चेक करणार आहोत. शिफ्टिंग मध्ये काय दिसतंय तर रेजिस्टन्स साईडला शिफ्टेड फ्रॉम बॉटम दाखवतोय 24,150 24,150 वरनं 24,209 वजन 18 मिनिटाची शिफ्टिंग आहे, तिला कन्सिडर करणार नाही. सपोर्ट साईडला पाहूया तर सपोर्ट साईडला शिफ्टेड फ्रॉम बॉटम दाखवतोय 24,150 वरनं 24,209 वजन 26 मिनिटाची शिफ्टिंग आहे, मी कन्सिडर करणार आहे. माझ्यासाठी रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे 24,200 वरती. सपोर्ट मधनं बुलिश प्रेशर आहे 24,200च्या स्ट्राईक प्राइस वरती, म्हणजे 24,150 वरनं 24,200 ला यायचा प्रयत्न करताय. आता आपण पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया की कुठून कुठून कुठलं पर्सेंटेज आलेला आहे. आता चेक करूया. पहिलं 150 वरती काय झालं होतं, 150 वरती ओवाय चेंज 100% झाला आणि तो वरती शिफ्ट झाला, त्याच्यामुळे ही शिफ्टिंग दाखवते. खाली 100% कोण कोण होतं, व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंज 24,100 वरती होतं का, आपण त्याला चेक करूया. पर्सेंटेज ओवाय चेंज म्हणजे तिघ स्ट्रॉंग होते, त्याच्यामधनं ओवाय चेंज डिक्रीज होताना दिसत आहे, म्हणजे सपोर्ट साइड मधनं बुलिश प्रेशर आहे. मार्केट आता चालू आहे 24,200च्या रेंज मध्ये. तर 200च्या सपोर्ट वरनं मी पहिला कॉलचा ट्रेड करणार, कारण मार्केट बुलिश आहे सपोर्ट साइडने. रेजिस्टन्स स्ट्रॉंग कुठे 24,200 रेजिस्टन्सच्या वरती जोपर्यंत वीकनेस येत नाही 24,200च्या रेजिस्टन्स वरनं मी पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहे. चला आता मार्केट आहे 24,200च्या रेंज मध्ये. आता सपोर्ट वर जर आला तर कॉलचा ट्रेड प्लॅन करूया. मार्केटने लेवलला रिटेस्ट दिलेला आहे, इथे माझं एक कॉलचं पोझिशन बनणार आहे. इथे मी लावणार कॉल पोझिशन 20 पॉईंटचा एसएल आणि माझं टार्गेट असणार आहे 24,200चा रेजिस्टन्स, कारण रेजिस्टन्सच्या वरती काही नाहीये. चला 3-3 मिनिटं जाऊया पुढे. डाटा 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेला आहे. एसएल मी कॉस्ट टू कॉस्ट करणार आहे. इथे माझं टार्गेट बुक झालं पाहिजे. मार्केटने लेवलला टच केलेलं आहे, टार्गेट आलेलं आहे. इथून माझा पुढचा ट्रेड पण बनणार आहे. रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे, रेजिस्टन्सला भेटला तर इथनं माझा एक पुढचा ट्रेड बनणार आहे, कारण रेजिस्टन्स मध्ये तो वीकनेस नाहीये. फक्त एकाच्या वीकनेस आल्याने माझा काही फरक पडणार नाही. इथनं मी पुढचं एक पोझिशन लावणार आहे 20 पॉईंटचा एसएल आणि टार्गेट असणार आहे माझा 24,200चा सपोर्ट. मार्केट 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेलं आहे. इथे मी एसएल ला कॉस्ट टू कॉस्ट करणार, त्याच्यामध्ये लॉस बुक करणार नाही, कारण मला ह्या ट्रेड मध्ये लॉस करायचा नाहीये. मी ऑलरेडी ट्रेंडच्या अगेन्स्ट ट्रेड घेतलेला आहे आणि पर्सेंटेज वाढताना मला दिसत आहे. पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग दिसते, तर मी ह्या ट्रेड मध्ये लॉस करणार नाही. 50% क्वांटिटी बुक करणार, 50% होल्ड करणार आणि इथं माझी उरलेली क्वांटिटी इथे बुक होणार. आता मी इथनं परत पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो का, नाही करू शकत. का नाही करू शकत, कारण माझ्यासाठी रेजिस्टन्स आता स्ट्रॉंग नाही दिसत आहे. रेजिस्टन्स मध्ये वीकनेस येताना दिसते. फर्स्ट टाइम आलेला असतो तो ट्रेड आपण करू शकतो. सेकंड टाइम आला की आपण जर कन्फर्मेशन घेऊया. 24,250 ची स्ट्राईक प्राइस काय सांगते, 24,250 स्ट्राईक प्राइस बुलिश होताना दिसते, तर मी इथनं माझा पुढचा ट्रेड नाही बनणार. कॉलचा ट्रेड बनू शकतो का, तर कॉलच्या ट्रेडसाठी मला 24,300 वरती पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग पाहिजे, तरच मी इथनं कॉलचा ट्रेड बनवू शकतो, अन्यथा नाही बनवू शकत. तर आपल्याला वाट बघावी लागेल. चल बघूया, वीकनेस यायची वाट बघूया लेवलवरती. आता पर्सेंटेज चांगले इन्क्रीजिंग झालेले आहे. आता जर आपल्याला सपोर्ट वरती आला 24,250च्या सपोर्टला जर आला तर आपण कॉलचा ट्रेड प्लॅन करणार आहोत. मार्केट विदाउट एंट्री देता गेलेला आहे, लेवल टच झालेलं नाही. वाट बघूया, इथे पण एंट्री नाही झाली. पर्सेंटेज अजून 74 आहे, आपल्याला 75 प्लस पर्सेंटेज पाहिजे. आता पर्सेंटेज चांगली वाढलेली. आता जर आपल्याला एंट्री मिळाली तर आपण इथनं कॉलची एंट्री घेऊया, कारण आता व्हॉल्यूमची वीकनेस मला 76% वाढताना दिसत आहे. इथे आपली एंट्री करूया. कॅन्डल लेवलच्या खाली क्लोज झाली आहे, थोडीशी वाट बघूया. लेवलच्या वर जर कॅन्डल क्लोज झाली तर आपण एंट्री करू. पर्सेंटेज आता चांगले इन्क्रीज झालेले, त्याच्यामुळे काय अडचण नाहीये. कॅन्डल लेवलच्या वर जोपर्यंत क्लोज होत नाही आपला ट्रेड इनिशिएट होणार नाही. कॅन्डलच्या लेवलच्या वर क्लोज झाली, रिटेस्ट दिलेला आहे, पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहे, तर इथनं माझा एक कॉलचा ट्रेड प्लॅन करणार आहे. इथे आपण एंट्री करूया आणि हे माझं 24,250 टार्गेट असणार आहे. चला प्ले करूया, बघूया की काय टार्गेट येत आहे की नाही. मार्केट 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेला आहे. एसएल ला मी कॉस्ट टू कॉस्ट करणार आहे, होल्ड करूया. इथे कॉस्ट टू कॉस्ट करून टार्गेट आला की नाही चला चेक करूया. आणि इथं माझं टार्गेट ऑलमोस्ट लेवलला टच झालेलं आहे बघा.
इथे मी माझा हा टार्गेट बुक करणार, कारण हा ट्रेड खूप होल्ड झाला होता. इथे माझी ही टार्गेट बुक करणार. आजचे माझे 2 ट्रेड झालेले आहेत, दोन्ही प्रॉफिटेबल ट्रेड आहेत. तर माझ्यासाठी काय करायचंय, एक हा प्रॉफिटचा ट्रेड, हा पूर्ण टार्गेट प्रॉफिटचा आणि हा 50%. तर माझे इंडिव्हिज्युअली 2 ट्रेड प्रॉफिटेबल झालेले आहेत. तुम्ही कुठले कुठले ट्रेड केले त्याचं डिस्कशन करण्यासाठी इव्हनिंग वेबिनारमध्ये भेटूया. इव्हनिंग वेबिनारची लिंक तुम्हाला होम पेजवरती भेटेल. होम पेजवरती आल्यानंतर तुम्हाला यहाँ इकडे फ्री इव्हनिंग वेबिनार लिंक आहे, इथे 6:45 ला ऍक्टिव्हेट होतोय. तुम्ही इथं जॉईन करू शकता. गेट नोटिफिकेशन वर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला व्हॉट्सअप चॅनल येईल, त्या लिंकला पण जॉईन करून ठेवा. जर समजा तुम्हाला व्यवस्थित शिकायचं असेल तर पुण्यामध्ये एक नवीन बॅच चालू होणार आहे 30 जुलै पासून. एक्सप्लोर कोर्सेसवर क्लिक करा. तुम्हाला एक्सप्लोर कोर्सेसवर क्लिक केल्यानंतर इथे बघा पुण्याला 30 जुलैला बॅच चालू होणार आहे, त्याची माहिती तुम्हाला भेटू शकते. त्यासाठी तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. माझा नंबर आहे 8149459525. या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अन्यथा सपोर्ट नंबरला पण कॉल करू शकता 9953262262. या नंबरला कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला कुठले कुठले डिटेल्स भेटतील तर सुरत, जयपूर आणि अजून आपलं कुठलं बॅच चालू होणार, मुंबईला चालू होणार आहे, त्या संदर्भात तुम्हाला माहिती भेटू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. धन्यवाद.